हॅलो मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? चला तर मग वळूया आजच्या रेसिपीकडे. आजच्या रेसिपीसाठी आपल्याला सर्वप्रथम एक छोटी वाटी रवा घ्यायचा आहे. त्यामध्ये 3 ते 4 चमचे दही ॲड करायचं आहे. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे दही रव्यामध्ये. त्यानंतर त्यामध्ये गरम पाणी ॲड करायचं आहे. गरम पाणी सुद्धा व्यवस्थित मिक्स करायचं आहे, जेणेकरून त्यामध्ये गुठळ्या राहणार नाहीत. एकजीव असं हे मिश्रण करून मग ते झाकण ठेवून साईडला ठेवून द्यायचं आहे 15 ते 20 मिनिटांसाठी, म्हणजे तो रवा व्यवस्थित फुगेल. त्यानंतर यामध्ये जे इन्ग्रेडियंट्स लागणार आहेत ते आहेत हिरवे मूग आणि चणे मी घेतलेले आहेत. हे मी थोडे उकडून घेतले आहेत. आणि यामध्ये 2 असे इन्ग्रेडियंट्स आहेत जे तुम्ही यूज करू शकता. जर नसतील तरी चालेल. माझ्याकडे उरलेला शिळा भात होता, तो मी यूज केला आहे. आणि थोडे पोहे होते, ते सुद्धा मी यामध्ये यूज केले आहेत. तर आता हे सगळं मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. हिरवे मूग आणि चणे, त्यानंतर त्यामध्ये जो रवा आपण साईडला ठेवला होता तो ऍड करायचा आहे. जो शिळा भात आहे तो ऍड करायचा आहे आणि पोहे सुद्धा ऍड करायचे आहेत. आणि मग हे मिश्रण व्यवस्थित मिक्सरवर फिरवून घ्यायचं आहे. म्हणजे ते बॅटर व्यवस्थित रेडी होईल. मिक्सरला ते व्यवस्थित फिरवून घेतल्यानंतर अशा प्रकारे त्याची कन्सिस्टन्सी तुम्हाला मिळेल. आता त्यामध्ये मीठ ॲड करायचं आहे चवीनुसार आणि थोडी जिंजर गार्लिक पेस्ट ॲड करायची आहे. ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर एक शेवटचं इन्ग्रेडियंट म्हणजे थोडा इनो ॲड करायचा आहे, 1 छोटा चमचा त्यामध्ये. आणि हा इनो टाकल्यानंतर तो ॲक्टिवेट होण्यासाठी थोडे थेंब पाणी त्यामध्ये ॲड करायचं आहे. आणि मग हे मिश्रण व्यवस्थित अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे. आता तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता. आता मी हे घावणे बनवायचं जे भिडं आहे ते यूज केलं आहे. त्याला व्यवस्थित तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे. आणि हा जो चमचा घेतला आहे, त्याला काही जण पळी म्हणतात, ते 1च चमचा घेतला आहे मी क्वांटिटी बॅटरची. आणि ते अशा पद्धतीने व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे. डोसा आपला तयार करून घ्यायचा आहे. आणि त्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे बारीक कापलेले कढीपत्त्याचे तुकडे, त्यानंतर बारीक कापलेला थोडा कांदा, टोमॅटो, गाजर अशा पद्धतीने मी किसून घेतला होता, तो गाजर ॲड करायचा आहे. आणि बारीक हिरव्या मिरच्या कापून घेतल्या होत्या, त्यासुद्धा त्यामध्ये ॲड करायच्या आहे. अशा पद्धतीने थोडं तेल अशा पद्धतीने डोशावरती टाकून घ्यायचं आहे. आणि हलक्या हाताने चमच्याने हे जे आपण वरतून इन्ग्रेडियंट्स टाकले आहेत ते थोडे प्रेस करायचे आहेत. आणि मग हा डोसा झाकून ठेवायचा आहे थोड्या वेळासाठी. तर फ्रेंड्स, बघू शकता तुम्ही त्याच्या कडा आता सुटत आहेत, म्हणजे तो डोसा आता शिजत आला आहे. आता आपण हा डोसा पलटी करू शकतो. अशा पद्धतीने तो पलटी करून घ्यायचा आहे. आणि खालच्या बाजूने सुद्धा व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे. तर फ्रेंड्स, बघू शकता तुम्ही अशा प्रकारे हे खूप छान डोसे तयार होतात.
मी आता लवकर होण्यासाठी एका बाजूला पॅन ठेवला आहे आणि एका बाजूला भिडं ठेवलं आहे, म्हणजे एकाच वेळेस 2 डोसे रेडी होऊ शकतात म्हणून. तर फ्रेंड्स, नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि मला कमेंट्स करून नक्की कळवा कशी झाली होती ते. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा हा व्हिडिओ होईल तेवढा. आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा फ्रेंड्स. ही रेसिपी कोणीही खाऊ शकतं आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही एक डाएट रेसिपी आहे, बिकॉज याच्यामध्ये जे पण पदार्थ आपण यूज केले आहेत ते सगळे डाएटमध्ये यूज होतात. ही एक उत्तम डाएट रेसिपी आहे आणि ही लहान मुलांना सुद्धा खूप आवडते, कारण माझ्याच मुलांनी हे डोसे खूप आवडीने खाल्ले, हे मी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छिते. आवडीने त्यांनी हे डोसे खाल्ले आणि सगळे डोसे जेवढे पण बनवले होते ते तेव्हाच संपले हे डोसे. तर तुम्ही नक्की ट्राय करा. काळजी घ्या फ्रेंड्स. थँक्स फॉर वॉचिंग गाईज. बाय बाय.